राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नेमकं करतंय कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनेत्रा पवारांचं ऐकतात की पार्थ पवारांचं? पक्षामध्ये अंतिम शब्द कुणाचा आहे? हे अनेक प्रश्न आता जाहीरपणे विचारले जाऊ लागतात आणि याला ताजं कारण ठरलंय विधान परिषदेची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये दिल्या गेलेल्या उमेदवाऱ्या। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जागा किती आल्या? 2। पण दोनही जागांवर जोरदार खडाजंगी। कोकणातल्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेना असा वाद आहे, तो मिटेल असं तुर्तास तरी दिसतंय। म्हणजे सुनील तटकरे आपल्याच पातळीवर तो मिटवतील असं दिसतंय तरी सध्या। पण इकडे पुण्यामध्ये जवळपास राडा झालाय आणि तोही पक्षांतर्गत। पुण्याच्या जागेसाठी सुनील टिंगरे आग्रही होते, पण शेवटच्या क्षणी पक्षानं विक्रम काकडेंना उमेदवारी दिली। विक्रम काकडे हे कालच पक्षात आले, त्यांना लगेच उमेदवारी मिळालीही। आता असं भाजपनं पण केले, अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी देताना। पण राष्ट्रवादीमध्ये जसा गोंधळ झाला ना, तसा भाजपमध्ये नाही झाला। शिवसेनेत पण नाराजांची संख्या कमी नाहीये, तिथेही बंडखोरी होतीये। पण तरीही एकनाथ शिंदेंच्या समोर थेट गोंधळ होण्याचं चित्र काही दिसत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आधी बैठका झाल्या, मग गोंधळ झाला, मग 2 उमेदवारांनी फॉर्म भरले, शेवटी पक्षानं काकडेंची उमेदवारी जाहीर केली। पण हे इतकं जाहीरपणे झालं की आता राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल ढिगभर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीचं नेतृत्व करत होते तेव्हा पक्षामध्ये कुरबुरी नव्हत्या असं नाही, पण अजित पवारांचा शब्द हा पक्षामध्ये प्रमाण होता। सुनेत्रा पवार यांना पक्षाची धुरा हातात घेऊन जेमतेम 4 महिनेही झालेले नाहीयेत। इतक्या कमी वेळामध्ये पक्षावर हुकमी पकड मिळवणं हे शक्य नाहीये। अशा परिस्थितीमध्ये पार्थ पवार यांचं निर्णय प्रक्रियेमध्ये असणं हे वावगंही नाहीये। पण या इतक्या नाजूक परिस्थितीमध्ये बॅलन्स साधणं प्रचंड महत्त्वाचं आहे। तो जर चुकला तर पक्ष एकसंध ठेवणं हे आव्हान असेल।